एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी आंदोलन करतात। या आंदोलनाचा आज 35वा दिवस आहे। आज आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये 7वी बैठक होणार आहे। याआधी शेतकरी आणि सरकारमध्ये 8 डिसेंबरला बैठक झाली होती। त्यामुळे आता तब्बल 22 दिवसांनंतर पुन्हा एकदा चर्चेची दारं खुली झाली आहेत। त्यामुळे आंदोलनाच्या 35व्या दिवशी शेतकरी आंदोलनावरती तोडगा निघणार का, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अगदी काही वेळात ही बैठक सुरू होणार आहे, काय अपडेट्स? स्वर्धा दुपारी 2 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। अजून 1 तास आहे, मात्र त्याआधी विज्ञान भवनातली ही हालचाल जी आहे ती वाढायला लागली आहे। याच विज्ञान भवनामध्ये ही बैठक होणार आहे। शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील, पण त्याच्या आधी पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। मुळामध्ये ही आजची बैठक किती वेळ चालते, शेतकऱ्यांना सरकारचे जे प्रस्ताव आहेत ते मान्य होत आहेत का हे पाहावं लागेल। कारण ही बैठक व्हावी याच्यासाठी जेव्हा शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिलेला होता तेव्हा त्याच्यामध्ये त्यांच्या 4 अटी होत्या की या 4 अटी मान्य असतील तर सरकारनं चर्चा करावी। आणि आत्ता या क्षणी ही बस जी आहे ती आलेली आहे। अशा पद्धतीनं शेतकरी संघटनांचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। या 2 बसेस आहेत, या 2 बसेसमधून हे सगळे शेतकरी संघटनांचे नेते जे आहेत ते विज्ञान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। जवळपास 30-32 शेतकरी संघटनांचे नेते जे आहेत ते या ठिकाणी चर्चेसाठी येतात आणि ही बस जी आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे। कुठल्या वातावरणामध्ये ही चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण याच्या आधी जेव्हा बैठक झालेली होती 8 डिसेंबरला त्यावेळी येस और नो, हो किंवा नाही अशा पद्धतीचं उत्तर सरकारकडून हवं अशा पवित्रा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतलेला होता। त्यामुळं आज जेव्हा ही बैठक होती आहे तेव्हा सरकारकडून नेमके काय प्रस्ताव येत आहेत आणि शेतकरी संघटनाचे नेते त्याच्यावर काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण त्याच्यावरच पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती निश्चित असेल। कारण जवळपास 35 दिवसानंतर या आंदोलनाची आता पुढची दिशा काय आहे हे या बैठकीवरती ठरणार आहे। सर, इतने दिनों के बाद बातचीत हो रही है, क्या लगता है आपको? कानून रद्द कराएंगे जी। अच्छा, हाँ, सरकार को आपने कुछ शर्तें रखी थी 4, तो सरकार क्या मान जाएंगी? सरकार को हमने प्रपोजल भेजा था कि इनको कानून को रद्द किया जाए, तो सरकार प्रपोजल के लिए आज उसी प्रपोजल पे भी मीटिंग होगी आज। हाँ, आपकी जो मांगे है उसके ऊपर आप काम है, मतलब हाँ, उसी प्रपोजल पे ऊपर आज हमने अपनी प्रपोजल भेजी है कि उस प्रपोजल के ऊपर मीटिंग है, ये इसको कानून कैसे रद्द करना, उसी पे आज मीटिंग करने जा रहे हैं। तर हे शेतकरी संघटनांचे नेते सांगतात की आम्ही जे प्रस्ताव दिलेले होते की 3 कायदे जे आहेत ते मागे घेण्यासंदर्भातली कार्यपद्धती सरकारनं नष्ट करावी आणि MSP संदर्भातलं आश्वासन द्यावं, तर याच मुद्द्यांवरती चर्चा होईल हे त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं जर इतक्या ठाम निर्धारासह हे सगळे शेतकरी नेते या ठिकाणी आलेले असतील तर आता बैठक कुठल्या वातावरणामध्ये होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। कुठल्याही क्षणी या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल हे देखील या ठिकाणी पोहोचतील। प्रशांत, या बैठकीमध्ये सरकारमधनं कोण कोण उपस्थित राहणार आहे? जसं तू म्हणालास कृषी मंत्री असणार आहेत, त्यासोबत अजून कोण कोण या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत? गेल्या जवळपास 5 ते 6 राऊंडमध्ये कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल हेच 2 सरकारचे प्रतिनिधी होते। याच्याशिवाय कृषी सचिव, कृषी मंत्रालयातल्या 4-5 अधिकाऱ्यांची फौज या ठिकाणी असते सरकारच्या दिमतीला आणि ही एकत्रितपणे चर्चा होते। आज सुद्धा हेच 2 मंत्री असतील आणि इतर अधिकारी जे आहेत, कृषी सचिव आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या खात्यातले इतर महत्त्वाचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित असतील। आणि आता विज्ञान भवनामध्ये अशा पद्धतीने हे सगळे शेतकरी नेते जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। शिवकुमार कक्का आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, 8 दिसंबर को चर्चा हुई थी, उसके बाद अभी चर्चा होने जा रही है, क्या लगता है आपको कि सरकार मानने के लिए तैयार है? हम आशान्वित हैं, उम्मीद करते हैं कि सरकार जिद छोड़े अपनी और ये कानून को निरस्त करे। लेकिन इस चर्चा के पहले आपने जो प्रस्ताव दिया था उसके ऊपर 4 शर्तें रखी थी, क्या उनमें से कोई शर्त मानने के लिए सरकार राजी है? अभी ये तो सरकार से बात करने पे मालूम पड़ेगा। हमने अपना प्रपोजल भेज दिया है, हमारा प्रपोजल ये है, पर हमारा स्टैंड बहुत क्लियर है कि सरकार अपना अड़ियल रवैया समाप्त करे और जो हमारी मांगे हैं, बहुत 2 मांगे हमारी मेजर हैं कि कानून रद्द करे और MSP की गारंटी कानून बनाए।
एक तरफ चर्चा का प्रस्ताव सरकार ने मान्य किया, आपको दे दिया चर्चा का प्रस्ताव, लेकिन उसके पहले कृषि मंत्री का एक बयान आया था नरेंद्र तोमर का। वो अभी भी कह रहे हैं कि झूठ की दीवार जो है वो गिरेगी और किसानों का जो भ्रम है वो दूर करने में ये बैठक। झूठ की दीवार तो सरकार ने खड़ी की है, तो सरकार को गिराना है, वो हम थोड़ी गिराएंगे। हमारी तो तपस्या है, अभी चल रही है, तब तपस्या साधना में बैठे हम लोग। तो अगर आज की इस चर्चा असफल रहती है तो आगे की रणनीति क्या है? आगे फिर सरकार के पाले में गेंद शुरू से है, सरकार क्या चाहती है, हमारा आंदोलन जारी रहेगा। आज हम देख रहे हैं दिल्ली में 3 डिग्री सेल्सियस तक पारा नीचे गया है, तो इतनी ठंड में ये आंदोलन मतलब कुछ भी कम नहीं हुआ है, और बढ़ रहा है। आंदोलन में गति तेज आ रही है, किसानों का उत्साह दूना हो रहा है। ही प्रतिक्रिया आहे। शिवकुमार कक्का आहेत, मध्य प्रदेशमधून येतात आणि कुठल्याही पद्धतीनं ज्या मागण्या आहेत त्याच मागण्यांवरती आम्ही ठाम राहणार असं त्यांचं म्हणणं आहे। प्रशांत, तू या बैठकीवरती नजर ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।